माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. उत्तराखंड भाग 49. श्री गणेशाय नमः. रामाने एल राजाची कथा सांगण्यास प्रारंभ केला. कर्दम नावाच्या प्रजापतीचा हा मुलगा. त्याने स्वपराक्रमाने सर्व पृथ्वी पादाक्रांत केली. तो एकदा सैन्यांसह शिकारीसाठी एका अरण्यात शिरला. तेथे पार्वती शंकर क्रीडा करीत होते. या लोकांना आलेले पाहून शिवाने शाप दिला की जो कोणी ह्या वनात येईल तो प्रत्येक जण स्त्री होईल. मग एल सैनिकासह स्त्रीरूप झाला. हे पाहून दुःखी होऊन त्याने शिवगौरीची स्तुती केली. उत्साप मागितला तेव्हा त्याने त्याला सांगितले की तू 1 महिना स्त्री 1 महिना पुरुष होशील. त्याच्या पूर्वीच्या देहातील आठवण त्याच्या दुसऱ्या राहणार नाही. पुढे त्याच महिन्यात अत्यंत सुंदर अशा स्त्रीरूपाने तो फिरत असता त्याला चंद्र पुत्र बुधाने पाहिले. त्याने तिला मागणी घातली. त्या एलने ती मान्य केली. दोघे महिनाभर त्या वनात रममाण झाले. मग 1 महिन्यानंतर पुरुषत्व प्राप्त झाल्यावर मागील सर्व विसरून तो एल आपल्या सैन्याची चौकशी करू लागला. तेव्हा त्या बुधाने त्याला सांगितले की तुम्ही झोपेत असताना शिळा कोसळल्या, तुमचे सैन्य नाश पावले, तुम्ही मात्र माझ्या आश्रमात होता म्हणून दैवयोगाने वाचला. एवढे सांगून त्याने त्याला आश्वासन दिले की तेथेच बुधाबरोबर राहावे. पुढे तो त्याला त्याचे हित साधून देईल. मग त्याचे ऐकून तो एल तेथेच राहिला. पुढे 1 महिना गेल्यानंतर परत तो स्त्री झाला. असे दिवस जात असता त्याला बुधापासून दिवस राहिले. यथासमये त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने ठेवले पुरुरवा. एलाची कथा आपण बघितली. आता कर्दमाच्या पुत्राला एल रूपात बुधापासून मुलगा झाला. नंतर त्या बुधाने श्रेष्ठ ऋषींना बोलावून एलाच्या शापमुक्ततेबद्दल प्रश्न केला. त्या ऋषींच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी शंकर प्रीत्यर्थ यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी महादेवांनी संतुष्ट होऊन त्या एलाला शापापासून मुक्त केले. ही कथा सांगून श्रीरामाने आपला अश्वमेध यज्ञ करायचा हेतू सांगितला. त्याप्रमाणे यज्ञाची तयारी सुरू झाली. ऋषींमध्ये वशिष्ठ, वामदेव, जांबाली, कश्यप, अगस्त्य, विश्वामित्र, नारद अनेक ऋषीमुनी आले. पृथ्वीवरील सर्व मांडलिक राजा आले. किष्किंधेहून सुग्रीव, अंगद, नल, नील, पनस, केशरी, तरस, तरळ, हेमकुंड, गज, गवाक्ष, जामवंत आले. लंकेहून विभीषण सपरिवार आला. मारुती आला. वरकट मंडळी आली. त्यांची सर्व गणतीच नाही. यथाकाळी यज्ञ सुरू झाला. विधानपूर्वक यज्ञीय अश्वाचे पूजन केले. लक्ष्मणाचे बरोबर यज्ञीय अश्व दिला. भरताला राजोपचाराची व्यवस्था, शत्रुघ्नाला स्वागताचे काम अशी वाटणी केली. यज्ञाचे काम यथायोग्य चालू होते. तिकडे वाल्मिकींना या यज्ञाची माहिती कळली. पण त्यांनी नैमिषारण्याच्या दुसऱ्या बाजूला गुप्तपणे वास्तव्य केले. सोबत कुश, लव होतेच. वाल्मिकीने त्यांना यज्ञाच्या ठिकाणी जाऊन रामचरित्राचे गायन करण्यास सांगितले. स्वतःला वाल्मिकींचे शिष्य असेच सांगा व कोणतीही दक्षिणा न घेता गायन करून परत या असे सांगितले. त्याप्रमाणे ते दोघेही जण यज्ञाचे ठिकाणी गेले. तेथे त्यांनी रामकथेच्या गायनाला आरंभ केला. ते स्वर्गीय गायन ऐकून रामास सर्व मोहित झाले. नंतर वाल्मिकीच्या आज्ञेप्रमाणे कोणतीही पारितोषक न स्वीकारता, स्वतःची ओळख न देता ते वाल्मिकी गुरुपाशी परत गेले. वाल्मिकी त्यांच्यासह आपल्या आश्रमात परत गेले. अश्वमेध प्रकरण आपण बघितले. आता तिकडे नैमिषारण्यातून अश्वमेधांचा घोडा दिग्विजयासाठी फिरत फिरत निघाला. तो निरनिराळे देश वने फिरत फिरत जेथे वाल्मिकींचा आश्रम होता त्या भागात आला. त्यावेळी कुश रानामध्ये कामासाठी गेला होता. लव आईजवळ खेळत होता. खेळत असता त्याच्या दृष्टीस तो घोडा पडला. कुतूहलाने जवळ जाऊन त्याने घोड्याच्या माथ्यावरील पत्रिका वाचली. त्याला मोठी गंमत वाटली. त्यातून त्यावर मजकूर होता की जो शूरवीर असेल त्याने हा घोडा धरल्यास त्यास सैन्याबरोबर श्रीरामाशी युद्ध करावे लागेल. लवाने तो घोडा धरून नेला. कर्दळी बनात बांधून ठेवला. जेव्हा त्याला शोधत सैनिक आले तेव्हा लवाने घोडा नेल्याचे त्यांना सांगितले. तो 12 वर्षाचा बालक पाहून सैनिकांना मोठे आश्चर्य वाटले. तिकडे इतर आश्रमवासियांनी ही गोष्ट सीतेला सांगितली. पण लवाने सर्वांना अभय दिले होते. तो रामपुत्र धनुष्यबाण घेऊन युद्धाला सज्ज झाला. त्याने मग वाल्मिकी मुनींच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला. तो आश्रमाबाहेर मोकळ्या मैदानात आला.
शत्रुघ्नाने तो 12 वर्षाचा बालक पाहून त्याला समजवण्याचा टोकाट प्रयत्न केला, पण लवाने त्याच्या सांगायला मुळीच किंमत न देता धनुष्यावर बाण चढवला, त्याला आव्हान दिले. मग मात्र सैन्यासह शत्रुघ्न एकटा 12 वर्ष वयाचा लव असे विषम प्रकारचे युद्ध सुरू झाले. दोघांनी निरनिराळ्या प्रकारच्या अस्त्रांचा मारा एकमेकावर चालू केला. शत्रुघ्नाचे बाण अस्त्रे यांची लवाने पाहता पाहता वासलात लावली. शत्रुघ्नाने जी जी अस्त्रे सोडावी त्यांना उलट शक्तीचे अस्त्रे लव सोडित होता. शेवटी शत्रुघ्नाने वेगळी चाल केली. त्याने लवाला मल्लयुद्धाला आव्हान दिले. एका बेसावध क्षणी पाठीमागून मुठी मारून लवाला जरबंद केला. तो परत निघाला. लवाचे बंधन नावाचा भाग आपण बघितला. आता पुढचा भाग, लवाला धरून बांधून शत्रुघ्न घेऊन गेला. ही बातमी ऋषिकुमाराने आश्रमात आणली. ती ऐकून सीतेला अत्यंत दुःख झाले. ती आक्रोश करू लागली. स्वतः वाल्मिकी ऋषींनी तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, सीते, कुश येऊन लवकरच सर्व सैन्याचा पराजय करील, लवाला सोडून आणील. मी हे सर्व भविष्य पूर्वीच लिहून ठेवले. आश्रमात अशा तऱ्हेने वातावरण असताना कुश परत आला. त्याला सर्व समाचार समजला. तो सीतेला म्हणाला, आई, तू मुळीच काळजी करू नकोस. मी या सर्व सैनिकाचा समाचार घेतो, लवाला परत घेऊन येतो. त्यावर सीतेने त्याला सांगितले की त्या लोकांना ठार करू नकोस, तर जिवंत बांधून आण, घोड्यापाशीच बांधून ठेव. त्याप्रमाणे कुश वाल्मिकीचा सीतेचा आशीर्वाद घेऊन निघाला. थोड्याच वेळात सैन्यापाशी आला. लवाने कुशाला पाहिले. त्याला अतिशय आनंद झाला. कुशाने अतिशय रागाने शत्रुघ्नाला हाक मारली, युद्धासाठी आव्हान दिले. कुश शत्रुघ्न युद्धासाठी तयार झाले. कुशाने फक्त एकच नारायणास्त्राचा प्रयोग केला. सर्व सैन्य नारायणास्त्राने व्यापले. ते पाहून शत्रुघ्न विस्मित झाला. तो काही काळ हतबद्ध झाला. ती संधी साधून कुशाने त्याला रथाखाली ओढून घेऊन बांधला. लवाला मोकळा केला. लागोलाग त्याने भरताला युद्धाचे आव्हान दिले. भरताने क्रोधाने त्याच्यावर काळदंड टाकला. तो अनेक पट्ट होऊन निघाला. कुशाने तो वरच्यावर तोडून टाकला. त्याने भरतावर बाणाचे जाळेच पसरले. भरत त्यात सापडला. कासावीस झाला. तेव्हा त्याला कुशाने बांधला. त्या वीरांना घेऊन दोघे सीतेचे पुत्र आश्रमात आले. सीतेने त्यांना येताना पाहिले. ती आश्रमात गेली. तिने जाणले की त्यांना सीतेला पाहून अपमान वाटेल. तिने कुशाला निरोप दिला की दोघांनाही परस्पर घोड्यापाशी नेऊन बांधून ठेवा. दोघाही भावाने येऊन सीतेला वाल्मिकींना वंदन केले. भरत शत्रुघ्नाचे बंधन आपण बघितले. आता भरत शत्रुघ्न यांना बांधून नेले. उरले सुरले सैन्य जीव घेऊन पळाले. ते अयोध्येत आले. त्यांची पुरती वाताहत झाली होती. कसे बसे राजसभेपर्यंत येऊन त्यांच्यापैकी काही जणांनी झालेला सर्व प्रकार सांगितला. राजसभेत रामचंद्र, लक्ष्मण, मंत्री, गण, ऋषी मंडळी होते. लक्ष्मणाने सविस्तर वृत्त विचारले. तेव्हा सैनिकांनी त्याला युद्धाचे वृत्त, लव, कुश यांचा पराक्रम सांगितला. दोघांचेही वर्णन ऐकून सभेतील सर्वजण आश्चर्यचकित झाले. केवळ 12 वर्षाची मुले एवढे पराक्रम निघाले की त्यांनी भरत शत्रुघ्न यांच्यासारख्या वीरांचा सैन्यासह पाडाव केला. ही गोष्टच अद्भुत होती. रामाला मात्र हसू आले. तो म्हणाला, एवढीशी मुलं एवढ्या मोठ्या सैन्याला मारून मुख्य सेनापती धरतात, हे कसे काय शक्य? ते वशिष्ठ बोले, रामा, अरे शत्रूला कधीच सामान्य समजू नये. वाल्मिकीच्या त्या दोघा शिष्यांविषयी मी सुद्धा बरेच ऐकले. त्यावर लक्ष्मणाने युद्धासाठी जाण्याची आज्ञा मागितली. तो सैन्य गोळा करून लागोलाग निघाला सुद्धा. चतुरंग सेना सोबत निघाली. लक्ष्मणासमवेत वानर सैन्य होते. त्यात नळ, नीळ, जांबुवंत, अंगद, गंधमादन होते. शिवाय मारुती सुद्धा होता. 60 लक्ष मांडलिक होते. 18 पद्मे वानर होती. ती प्रचंड सेना एखाद्या नदीच्या पुरासारखी धावत निघाली. परंतु त्यांना सारखे अपशकुन होऊ लागले. त्यांना न जुमानता ते सर्व सैन्य मजल दरमजल कूच करत गंगेच्या पैलतीरी जाऊन पोहोचले. वाल्मिकीच्या आश्रमात मुनींची तारांबळ उडाली. वर आकाशात देवमंडळी कुतूहलाने जमा झाली. कुश, लव यांनी आईला नमस्कार केला. वाल्मिकींना नमस्कार केला. त्यांनी धनुष्यबाण सज्ज केले. ते सैन्यासमोर येऊन उभे राहिले. त्याने धनुष्यबाण घेतले. तोच अंगद एक विशाल पर्वत उपटून धावला. तो त्याने त्यांच्यावर फेकला. कुशाने एका बाणाने पर्वत परतविला. दुसऱ्या बाणाने अंगदाला बेशुद्ध केला. लवाने त्यालाही बांधला. जेथे भरत शत्रुघ्न होते तेथे नेऊन ठेवला. हा सर्व प्रकार पाहून सुग्रीव रागाने त्यांच्यावर धावला. कुशाने एकच बाण सोडला. सुग्रीवासह त्याचे 18 सेनापती संपूर्ण वानर सैन्य बेशुद्ध केले.
ते सेनापती होते नळ, नीळ, जांबुवंत, सुषैन, दधिमुख, वीर्यवंत, द्विविद, कुमुद, तारासुत, गंधमादन, तारा, तरस, हेमकूट, पनस, केशरी, गज, गवाक्ष, गवय या सर्वांना बांधून घेऊन गेला आणि कर्दळी वनात ठेवून परत आला. लक्ष्मण तर विचारात पडला. तो मारुतीला म्हणाला, आता काय करावे बरे? हे दोघे जण कसे काय आटोपतील? मारुती अत्यंत अभिमानाने म्हणाला, आता तुम्ही माझाही पराक्रम पाहाच. एवढे बोलून तो निघाला. एकदम 5 महापर्वत त्याने उपटून घेतले, उड्डाण केले. ते पाहून कुशाने एकाच बाणाने ते सर्व पर्वत तोडून टाकले. मारुतीला 7 समुद्र पार फेकून दिला. तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर त्याच्याकडे वायुदेव आला. त्याने हनुमंताला त्या दोघांची माहिती सांगितली. ती गोष्ट गुप्त ठेवायची सूचना केली. मग तो वीर मारुती खाली मान घालून हळूहळू सैन्यापाशी परत आला. लक्ष्मणाने त्याला धीर दिला. स्वस्थ राहण्यास सांगितले. रथात बसून तो कुशाल समोर गेला. त्याने कुशाला समजावण्याचा प्रयत्न केला असता कुशाने त्याला संग्रामासाठी आव्हान केले. लक्ष्मणाने त्याच्यावर एक बाण लक्ष गुणित करून सोडला. कुशाने त्याचे क्षणार्धात निवारण केले. तेव्हा लक्ष्मणाने रागाने बाणाचा वर्ष केला. कुश लव या दोघांनाही शरवर्षा चालू होता. कुशाने भैरवास्त्राचा प्रयोग केला. त्यावेळी अष्टभैरव प्रगट झाले. त्या महाभयंकर भैरवाने लक्ष्मणाला अत्यंत जर्जर केले. ते पाहून हनुमंत